आरटीओ विजय चव्हाणांची 2 महिन्यात कोल्हापूरहून नागपूर ग्रामीणला बदली झाल्याचं प्रकरण चांगलंच गाजतंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे। एकंदरीतच बदल्यांसाठी एसआयटी स्थापन केल्यानंतरही बदल्यांचं गौड बंगाल जे ते कायमच असल्याचं स्पष्ट होतंय। राज्याच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। वादग्रस्त परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची 2 महिन्याच्या आत नागपूर ग्रामीणला बदली झाली आहे। काही महिन्यांपूर्वीच आरटीओमध्ये बदली करता रॅकेट सक्रिय असल्याचा पुरावाच अधिकाऱ्यांच्या संभाषण क्लिपच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं दिला होता। आरटीओमधील माजी अधिकारी लक्ष्मण खाडे यांनी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये बदली करता इच्छुक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या। ती बातमी प्रसारित होताच त्यावेळी प्रशासन खडबडून जागं झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसआयटीला अहवाल देण्याचे आदेश दिले होते, तर रवींद्र भुयार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागपूर बाहेर बदली करू नये असं कोर्टानं सांगितलेलं असतानाही भुयार यांची बदली अकोला इथं करण्यात आली। आता सगळ्याच बदल्या IAS, IPS, RTO हा धंदा आता पैसे घेतल्याशिवाय कुठलीही बदल्या होत नाहीत। मोठमोठ्या पोस्टवर बोली जाते, बोली लावली जाते आणि व्यवहारात गडबड असेल किंवा काही अहित झालं असेल तर हे अधिकाऱ्यांना वेटीस धरून अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, त्यांना धमकावणं। प्रादेशिक परिवहन विभागात राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारातून बदली होत असल्याच्या चर्चा आहेत। विजय चव्हाण यांची बदली विदर्भाच्या बाहेर करण्याचा अहवाल तत्कालीन नागपूर पोलीस आयुक्तांनी दिला होता। विजय चव्हाण यांनी 2022 मध्ये गडचिरोली इथं कार्यरत असताना गोंदियात कार्यरत असल्याची खोटी माहिती दिली होती। त्यानंतर त्यांनी नागपूर ग्रामीणचे परिवहन अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार मिळवला होता। परिवहन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। असं असतानाही अधिकाऱ्यांचे हे पराक्रम सुरू आहेत। आता सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झालाय। उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, नागपूर।